हे आदित्य साहेबांना एका काँग्रेसच्या नेत्यानं सांगितलं, त्याचप्रमाणे तेजस ठाकरेंना जेव्हा कधी वाटेल त्यावेळेला ते जरूर झेप घेतील, कारण तोही वाघाचाच बछडा आहे हे मला माहिती आहे. घेणार. पण मला इथं वहिनींबद्दल बोलायचं आहे. आज सकाळपासून राहून मला सारख्या या ठिकाणी वहिनी बसल्यात, त्याच प्रकारे मला मासाहेब बसलेल्या दिसतात. अशाच मासाहेब बसायच्या. व्यासपीठावर एका बाजूला धगधगता अग्निकुंड असायचं, एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपानं जमदाग्नी ही तळपत असायची, आणि दुसऱ्या बाजूला याच चंद्राप्रमाणे शांत अशा समोर मासाहेब बसलेले असायच्या. मी या ठिकाणी रश्मी वहिनींना बघितलं. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शांत संयमी मी रश्मी वहिनींना बघितलं. उद्धव साहेबांच्यावर एवढी मोठी शस्त्रक्रिया झाली, जीवघेणी शस्त्रक्रिया झाली, तरी सुद्धा कुठेही चेहऱ्यावर नर्वसता न दाखवलेल्या वहिनी मी बघितल्या. आदित्य ठाकरेंच्यावर नाना तऱ्हेचे आरोप त्या काळामध्ये झाले होते, पण कुठेही वहिनी डगमगल्या नाहीत. त्याही वेळेला शांत चित्तानं वहिनी त्या ठिकाणी आपला नित्य कार्यक्रम करताना मी बघितला. आणि म्हणून वहिनींना माझी विनंती आहे की मला मगाशी काही ज्या मी पूर्व विदर्भामध्ये आता पक्षानं माझी नेमणूक केली आहे, त्या पक्षाच्या वतीनं त्या महिलांच्या वतीनं काही महिला मला भेटल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की साहेब तुम्ही वहिनींना साकडं घाला आणि वहिनींना बाहेर पडू द्या. वहिनी जर बाहेर पडल्या, वहिनी बाहेर पडायला पाहिजेत. का पडायला पाहिजेत? तर मध्यंतरी या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांच्या सौभाग्यवती वेणुताई, शरद पवारांच्या सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील, शंकरराव चव्हाणांच्या सौभाग्यवती विलासराव देशमुखांच्या सौभाग्यवती वैशालीताई देशमुख, अशा काही माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नींच्या यादीमध्ये जर त्याच पत्नींच्या बरोबरीनं विनम्र जर कोण असतील तर त्या रश्मी ठाकरे असतील, असा एक लेख आला होता. एक आदर्श पत्नी म्हणून, एक आदर्श माता म्हणून, एक आदर्श गृहिणी म्हणून आणि एक आदर्श राज्यकर्त्याची पत्नी म्हणून तुमचं त्या यादीमध्ये नाव आलं होतं. आणि म्हणून वहिनी आता बाहेर पडायची वेळ आली आहे. विश्वासघात झालाय. आपल्या पक्षप्रमुखाला भर गादीवरून खाली ओढलंय. अशा वेळेला गप्प बसायचं नाहीये. हेण्याकरता सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे, असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.